मुंबईत उघड्या मॅनहोलनं घेतला एकाचा बळी, पालिकेच्या निष्काळजीपणामुळे गमावला जीव, 4 अधिकाऱ्यांचं निलंबन. नागपुरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह उतरल्यानं महिलेचा मृत्यू, तर मुंबईतही तरुणीचा घेतला जीव. नवी मुंबईत चुकीच्या इंजेक्शनमुळे 2 गर्भवती महिलांच्या मृत्यूचा आरोप, डॉक्टर भावना पगारेंचा मनपा आयुक्तांकडून निलंबन. टीईटी पेपर फुटी प्रकरणात 3घांना अटक, कपिल दहियासह सूत्रधार विजेंदर कुमारला मदत करणाऱ्या 2घांना पाटण्यातून ताब्यात घेतलं. बंगळुरूमध्ये आयटी कंपनीमधल्या डे केअरमध्ये लहानग्यांचा अमानुष छळ, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी फेकले अंडी असा आरोप, नदियामध्ये बैठकीवेळी जमाव आक्रमक. दिल्लीत दहशतवादी कट उधळून लावला, इसिसशी संबंधित 4 संशयित अटकेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला ब्रेक, मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती, जयंत पाटलांना मोठा धक्का. अमरनाथ यात्रेला सुरुवात, जम्मूहून भाविकांची पहिली बस रवाना, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा. पालिका प्रशासनाच्या निर्ढावलेपणामुळे सामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. मग ते मुंबई पुणे असो की आणखी कोणतंही शहर. तुम्ही घरातनं बाहेर पडले, रस्त्याच्या कडेला असलेलं झाड अंगावर कोसळलेलं असतं, तुमचा मृत्यू होऊ शकतो. मुंबईच्या चेंबूर परिसरात एक स्कूल बसवर झाड कोसळलं आणि विहान नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर नवी मुंबईतल्या रस्त्यानं जाणाऱ्या 2 विद्यार्थिनी शॉक लागला, त्यात तिथेच गेल्या. तिकडे पुण्यामध्ये रस्त्याकडेला रिक्षाची वाट पाहणाऱ्या मुलींच्या अंगावर झाड कोसळलं, पण त्यातून त्या थोडक्यातच बचावल्या. इकडं साकी नाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा नाहक जीव गेला आणि या सगळ्या घटनांना पालिका प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन कुठेच सुरक्षित राहिलं नाही. पालिका अधिकारी केवळ चौकशीचे कागदी घोडे नाचवत आहेत आणि प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे या घटना घडून सुद्धा पालिका त्यातनं कोणताच धडा घेत नाहीये. महापौरांसमोर मॅनहोलमध्ये अधिकारी पडल्या अशी घटना ताजी असतानाच आता मुंबईतनं धक्कादायक बातमी समोर आली. साकी नाका इथं खैरानी रोड भागामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खैरानी रोडच्या सन्मान हॉटेलजवळ मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडली. खासगी कंत्राटदाराकडनं देखभाल काम सुरू होतं आणि मॅनहोलचं झाकण उघडं होतं. मॅनहोलमध्ये पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचं नाव असलम शेख आहे आणि सकाळी 11:15च्या सुमारास त्याचा पाय उघड्या मॅनहोलमध्ये गेला आणि तो थेट 25 फूट खोल गटारामध्ये कोसळला. तब्बल 4 तासांनी त्याचा मृतदेह आता बाहेर काढलेला आहे. आता या प्रकरणी 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार खैरानी रोडच्या सन्मान हॉटेलजवळ मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडला आणि खासगी कंत्राटदाराकडनं देखभाल काम सुरू होतं. मॅनहोलचं झाकण उघडं होतं. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल सापडली आणि पाण्याचा वेग जास्त असल्यानं ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता आहे. संबंधित विभागाकडनं आता शोधकार्य सुरू आहे. उसको ना भाई तार से फिर आदमी अंदर गया, उसको निकालने की कोशिश की, फिर बहुत अंदर चले गया था इसके लिए. फिर आदमी आए. कितने बजे हुआ? ये 11 बजे. हाँ, मैं अभी गैरेज से आ रहा हूँ. 11 बजे हुआ, करेक्ट 11 बजे हुआ है. फायर ब्रिगेड कब आई? फायर ब्रिगेड बाद में आई. फिर पहले सीनियर साहब आए, फिर बाद में फायर ब्रिगेड आई. हाँ, तो वो कब तक जिंदा था, कुछ रिस्पॉन्ड कर रहा था शुरुआत में? जब ये बंदा अंदर गया है ना, तब थोड़ा दिख रहा था. फिर वायर से पूरा नीचे तलक गया, फिर बाद में उसको थोड़ा पानी से बह गया. या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. ती व्यक्ती या ठिकाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना
प्रशासनाने काम का सुरू केलं? काम सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं. खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मॅनहोल्स ओपन करून ती माणसं निघून गेली. फार मोठी चूक आहे प्रशासनाची. कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये. दरम्यान महापौर तावडेंनी घटनास्थळी जाऊन धाव घेतली, पाहणी केली आणि 4 अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा केलं. ते आता अधिकारी कोण आहेत आपण समजून घेऊ. आता साकीनागा प्रकरणी निलंबन केलेलं आहे धनाजी हेर्लेकर, सहाय्यक आयुक्त ते होते. दीपक चौगुले सहाय्यक दुय्यम अभियंता होते. या दोघांचं केलंच आहे. त्याचबरोबर आणखीन दोघे, अभिजित चौगुले वरिष्ठ अभियंता होते आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता होते. त्या मॅन्युअलवरती झाकण होतं, जाळी होती, परंतु कुणी काढली हे माहिती नाही आहे. त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नव्हतं. तरी पण हे कुणी काढलं त्याची माहिती आली पाहिजे आणि जर महानगरपालिकेची जिम्मेदारी तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. जर जाणून बुजून कोणी काढलं असेल तर त्याही ठिकाणी त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जर काम सुरू नव्हतं तर ते अधिक या ठिकाणी सिरियस अशा प्रकारची गोष्ट आहे की काम सुरू जर नव्हतं मग तो मॅनहोल ओपन का होता, आणि जर तो मॅनहोल ओपन होता तर तात्काळ त्या ठिकाणी जो वॉर्ड ऑफिसर असेल त्याला निलंबित केलं गेलं पाहिजे. कॉन्क्रिटीकरण होत आहे, प्रकल्प चालू आहेत आणि त्याच्यामुळं हा नैसर्गिक आपत्ती आपल्याला प्रतिवर्षी येते. या संदर्भामध्ये महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या. वारूममधनं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रिव्ह्यू घेत उपाययोजना काढल्यात. परंतु संकट एवढं मोठं आहे, पाऊस आणि या सगळ्या त्यात नक्की आम्ही कमी पडलो आहे. परंतु या ठिकाणी हे का झालं, दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहेत याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी नक्की केली जाईल. आम्हाला ती मुंबई आठवते जी बाळासाहेब ठाकरेंच्या एका टिचकीवरती बंद व्हायचा. आम्हाला ती मुंबई आठवते, ते कामगार आठवतात जे डॉक्टर दत्ता सामंतांच्या एका आवाजावर मुंबई बंद करायचे. आता मुंबईमधले नागरिक, मुंबईमधली जनताच संवेदनाच हरवल्या आहेत. जेव्हा संवेदनाहीन शहरं होतात, जेव्हा संवेदनाहीन मनुष्य होतो, तेव्हा सगळं संपलेलं असतो. सत्तेचा माज वाढायला लागतो. किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही. लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. आज ही घटना आपण ज्याचा उल्लेख करताय ती झाली, अतिशय दुर्दैवी आहे आणि माणूस वाहून जाणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि सरकार एवढ्या मोठ्या आश्वासनं भारतीय जनता पक्षाने मुंबईकरांना दिली, त्यातला एकही आश्वासन पूर्ण होतच नाही, पण अधिकचं नुकसान मुंबईकरांचं व्हायला लागलं. जुनागडमध्ये पावसानंतर रस्ता धोकादायक बनलेला आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये अनेक जण पडलेत. एक महिला, एक लहान मूल, एक पुरुष आणि ॲक्टिवा स्वार पाण्यामध्ये पडलेला आहे. तिथे मोठा खड्डा होता. या घटनांचे CCTV फुटेज आता समोर आलेत. यामध्ये लोक एकापाठोपाठ एक या खड्ड्यामध्ये पडताना दिसतात. स्थानिक प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा यातून उघडकीस आलेला आहे. यानंतरची मोठी बातमी, नांदेड शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी आज दुपारी दमदार पाऊस झालाय. जिल्ह्यामध्ये कालपासून ढगाळ वातावरण होतं. सकाळी काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. दुपारी 4 वाजता मात्र दमदार पाऊस झाला. नांदेड शहरासह अर्धापूर, भोकर, हदगाव, किनवट आणि माहूरमध्येही चांगला पाऊस झालाय. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, पण या पावसाने बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. यानंतर बातमी सांगलीतून आहे. सांगलीत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला होता. अगदी तुरळक प्रमाणात पाऊस पडत होता. आज दुपारी सांगली धो पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या 2-3 दिवसात कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2 ते 3 फुटांनी वाढ झाली आहे.
तर वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आष्टी तालुक्यातील नरसिंगपूर शिवारात नाल्याला आलेल्या पुरात जवळपास 8 शेळ्या वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यापैकी 4 शेळ्या या मृतावस्थेत आढळून आल्यात. तर बेलोरा शिवारामध्ये नदीला मोठा पूर आला. नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पिकांचं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. या घटनेनंतरही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप मदत पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. पुढची बातमी पाहूया. शहापूर तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. जरी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत नसला तरी समाधानकारक पडणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे. तरी पण लागवडीला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळं थोडंसं ते पण अजून नाराज आहेत पावसामुळे. असं काय नाही एवढा. किती महिने लेट झाले शेतीची लागवड असं काय? 1 दीड महिना तरी पाऊस लेटच झालेला आहे. तर जुलै चालू आहे ना. जुलैला जवळजवळ लागवड चालू होती. पेरणी आपली काय जूनमध्ये चालू होतं. लागवड चालू झाली असती. आता याच्यामुळं परत तिला कसं काय होतं काय होतं त्याचं काय